हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आम्ही दिवाळीला घरी जात आहे. म्हणजे आम्ही जाणार आहे गावाला. सो लेट्स गो. आमची अर्धी निम्मी पॅकिंग झालेली आहे आणि आता मम्मी पॅक करतीये. बघा, मम्मीचा हाच गाऊन आहे. सो आणि इथे पॅकिंग चालली आहे. सो वसू पण इथे बसली आहे आणि आता आमचं झालंय आता ऑलमोस्ट. आता फक्त एवढंच आहे की गाडीत बसायचं आणि जायचं आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायला भेटणार आहे की आम्ही काय काय करतोय, कशी दिवाळी सेलिब्रेट करतोय, फटाके अँड ऑल. तर येस, सगळं बघायला भेटणार आहे. छान नवीन नवीन लुक्स, नवीन कपडे घेतलेले दिवाळीला. खूप भारी शॉपिंग केलं यावर्षी. मजा येईल तुम्हाला बघायला हा ब्लॉग. फक्त हिने एक मोठा ब्लॉग टाकायला हवाय. शॉर्ट मध्ये तुम्हाला एवढं कळणार नाही. मोठ्यामध्ये आम्ही खूप धमाल करू आणि सगळे गावाला आले, सगळे. फक्त आता आम्हीच राहिलं जायचं. आता आम्ही पण निघालेलो आहे आणि आय एम सो एक्साइटेड. चला निघूया आता. आता बघा आमच्याकडे एवढं सामान आहे आणि गाडी कमी पडणार आहे आम्हाला. सो लेट्स सी व्हॉट हॅपन. चलो जाते व्हॉट हॅपन्स. तर चलो जाऊया आता आपण आणि बघूया कसं काय काय होतंय. किती बॅग आहे दाखवतो तुम्हाला एक मिनिट. सो इथं अर्ध सामान आहे आणि तुम्हाला मी बाहेर दाखवते. बाहेर ऑलमोस्ट सगळं भरलंय आणि ह्या एवढ्या सगळ्या बॅग्स आहेत. ह्यामध्ये सगळे फटाके आहेत. बंद करायचं ना टीव्ही. आणि हे कसे बसले ते माझे सगळे प्लांट्स मुद्दाम आतमध्ये आणून ठेवलेत, कारण की असं नको व्हायला परत की काय म्हणतात त्याला, कबूतर खूप खराब करतात. सो प्लांट्स आणि ह्यात सगळे फटाके आहेत. ही एक माझी बॅग आहे, एक वसूची बॅग आहे, पप्पांची बॅग, नवीन कपडे, सगळा फराळ ऑनलाईन मागवला म्हणते आम्ही. मागवलाय, केला नाही ह्यावेळेस. सगळ्या साड्या आणि मम्मीची वेदांची बॅग. तर अशा सगळ्या बॅग्स आहेत आणि आम्ही निघालोय. आणि ह्या बघा, हा फक्त ना इथं फोन घ्यायला येतो. येऊ का? सारखं फोन पाहिजे वस्तू. सी दिस बॅग्स गाईज. अजिबात सुद्धा जागा नाहीये. तेच की हे एवढं ढीग दिसतोय. सो गाईज, करंटली आय एम इन माय होम. खूप वेळ झाला आम्ही आलोय खरी तर. आणि अवतार बघू शकता, गावाकडे आलं की एकदम अवतार असा बिघडतोच. आणि आता माझ्या डोक्यात आहे की आम्ही रात्रीच रांगोळी काढणार आहे. सो माझ्या डोक्यात आहे की पटकन आमची कपडे रेग्युलर कपड्यामध्ये, कारण की ऑलरेडी जीन्स घातली आहे. तर आय एम लाईक की एकदम रेग्युलर कपड्यामध्ये येते. सॉरी, मी लाईट लावली नाही आहेत ना. ओके, एकदम रेग्युलर कपड्यामध्ये येते आणि विल जस्ट सी व्हॉट वी आर डुईंग. कारण की आता थोडेसे फटाके पण वाजवले. फटाके वाजवायला खूप आवडतात. सो फटाके पण वाजवले आणि तुम्हाला रूम दाखवू का कसे वाटते. हे जस्ट रिनोव्हेट केली आहे. जस्ट म्हणजे त्याला खूप दिवस झाले पण झाले, रिनोव्हेटेड आहे. हे बघा, दिस इज टीव्ही. ह्या आता आमचे बॅग्स आहेत आणि हा कॉर्नर सगळ्याचा पसारा ठेवला आहे, कारण की हे हंतरून रोज लागतात आणि आज आम्ही आलो तर मग खूपच लागणार आहेत ती. आणि ह्या सगळ्या आमच्या बॅग्स आहेत आणि हे तर ठिका वगैरे आहे. अबाउट समथिंग धान्य आहे बहुतेक, यात धान्य. येस. सो या गाईज, सो लेट्स सी काय होतंय, कसं कसं दिवाळी आम्ही सेलिब्रेट करणार आहे. दिस इज द फर्स्ट डे. दिस इज द फर्स्ट डे ऑफ विलेज. मागच्या वेळेस पण मी विलेज डायरी बनवली आहे, ती पण तुम्ही बघा. जर नसेल बघितली तुम्हाला मी टॅग करेन खाली ती व्हिडिओ, नक्की जाऊन बघा. सो या बघूया काय होतंय. सो गाईज, आम्ही आता दिवे लावायचे चालले. आता सायंकाळ झालेले आहे, त्यामुळं दिवे लावायची रात्र म्हणजे 5 नंतर. 5 सावकाश बंद करायला. एक म्हणते फुटली आमच्याकडे. पण ह्यातलं काय म्हणून केलं. सो पण ती काही विकत नवीन आणलेली नाही, मागच्या वर्षीचेच आहेत, त्यामुळे त्याच लावायच्या या वर्षी पण. तरी आज आमचं नियोजन होतं नॉनव्हेज का आणायचं. चंदूभाऊनी फोनच नाही उचलला. चंदूभाऊ का बघा, दिवाळी पहिला तडका इकडे आहे. लय भारी हसले, तुला व्हिडिओ दाखवते. तो गाईज, आता आम्ही मस्तपैकी पेटवले आहे, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. सो आता मी हे ठेवतीये हळूहळू. वाटतं की फटला काकीचा मोबाईल ते एवढं की भाजलं नाही पाहिजे. आता दिली तशीच लग. इकडे तोंड करून. हा
सो आता आपण इथे लावूया. आता कुठे लावूया पुढचं बघ. शूट घेतलाय का? हो चल. इथं एक इथं कशाला लावायचं? 2 कोपऱ्यात किती लाव की हे इथं. या उमऱ्याला लावूया. सर 2 लाव 2. हा खाली इथे एक लाव आणि तिथे एक लाव. सेम हा. तर देवी पुढं ऐकी हाय का नाही इथं लावूया. इथं ठेव. 2 कोपऱ्यात 2 ठेव. हे 2 हे ठेव इथं. आता हे जे आहेत का नाही लावलेत. आता हे सगळे कुठे ठेवूया? हा घे. चौकश चांगली. तुम्ही बघू शकता मस्त पैकी दिवे लावून झालेले आहेत तिकडे. दिवाळी आली, मोतीस्तानाची वेळ झाली. सो इथं माझी मम्मी आणि काकी स्वयंपाक करतात. मम्मी चुलीवरती. हाय हाय. सगळं चुलीवरती. इथे आमटी शिजते. कुठली आहे? आणि आमच्यासाठी अंडी. आणि आमचा भाऊ बघतो इथं कशा करते. राखणीला बसला यांच्या. बोल की काहीतरी. हे नाही टाकणार. बोललं तरच टाकणार ना. सो काय आता आज रांगोळी काढणार आहे. रात्रीच आम्ही काढून ठेवणार आहोत कारण की सकाळी उठून The next day. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही लोक सगळे उठलोय कारण की आज फर्स्ट आंघोळ आहे. आणि माझी आई बघा चूल पेटवतीये. दिसतीये का तुम्हाला? दिसतंय का तुम्हाला? आई चूल पेटवतीये. हे रेग्युलर रिच्युअल आहे आमचं गावाकडचं. आणि खरं तर गिझर आहे पण तरी पण चूल पेटवणं इज मॅन्डेटरी सकाळी. आणि हे बघा स्ट्रगल बघायचा. बॅटरी लावून काय काय करते. आणि शक्यतो कोणीच नाही उठलेलं जास्त करून. तिथे तेवढे एक माय दिसते आणि इथं आमचंच घरातले. इथं अजून कोण उठलं नाही आहे. दिस इज आवर कॉलनी. बघू शकता. कॉलनी नाही काय बोलतात यार. हे आमचं घर आहे आणि हे चुलीची रूम आहे आणि बाकीचं असंच आहे. तर हो गाईस, तुम्हाला मी दाखवते की कसं माझं आउटफिट आहे फर्स्ट डेचा नॉर्मल आउटफिट आहे. उद्यापासून खूप छान छान आउटफिट्स येणार आहेत. काय वाटलं की फर्स्ट डेला तर कोणी नाही बघत. फर्स्ट डेला मी काहीच नाही करत. सो मी असं डिसाईड केलं की विल जस्ट डू की फर्स्ट डेला नाही एवढं काय घालायचं. सेकंड डेपासून मग कुर्ता साडी जे काय आहे ते घालायचं. सो या बघूया कसं काय होतं आहे टर्न आउट. तुम्हाला मी रांगोळी पण दाखवते. रात्रीची रांगोळी काढली आम्ही. आय डोंट थिंक सो शूट केलं पण रात्री रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला मी दाखवते नक्कीच. सो बघा आईची चूल पेटलेली आहे तोपर्यंत माझी. दिसते ओके. बघा आता हे नाही तापवणार पाणी आणि मग आम्हाला आंघोळ देणार. तोपर्यंत अर्ध्या जणांची आंघोळ झालेली असती बिकॉज ऑफ गिझर. खूप जण आहेत आमच्या घरात. सो जरा ते लागतं थोडंसं पाणी तापवायला वगैरे. कारण की इथं जर पाणी तापवलं ना तर ते ॲटलिस्ट 3 ते 4 जणांना जातं. हा तू काय करतोय तू? आता हे माझे आहेत, हे तुझे नाही आहेत. नो बरं ओनली वन. क्या कर रहे हैं अभी हम लोग? फटाके लावले पण आता मी नाही देणार तुला माझा हाय. गाईज आउटफिट मध्ये चेंजेस आहेत बिकॉज वाव. हे एकदा बघा मग तुम्हाला मी सांगते. ओ भाई साहब, इट इज नॉट झूमिंग ब्रो. हो गया म्हणून सोडत नव्हती.
बाय द वे हिने तर तोटे पाडलेत बघा. ओके, तर आउटफिटमध्ये चेंज का आहे मी तुम्हाला सांगते. आउटफिटमध्ये जस्ट बिकॉज चेंज आहे कारण की आम्हाला फोटोशूट करायचं आहे. अँड उद्या घालणार ना आपण हा ड्रेस. परवा नाही, उद्या साडी घालणार. परवा का थेरवा? हा, परवा किंवा थेरवा. भाऊबीजला आम्ही थोडक्यात हा ड्रेस घालणार होतो. बट द थिंग वॉज की पप्पा वॉज लाईक की आपल्याला फोटो व्हिडिओज करायचे आहेत. सो लेट्स डू वन थिंग. अरे तुम्ही तिकडे जावा ना, आम्ही फुकट तिकडे आलोय का? आता रेकॉर्ड झालं. खेळू दे ना ग आपल्यासोबत, खेळू दे की आपल्यासोबत, असू दे. आवाज येणार ना तुला? अरे थोडा वेळच आहे, फक्त शूट करणार आहे आम्ही रे फटाके वाजवताना. ओके, सो इथं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की आम्ही इथं फटाके वाजवणार आहे कारण की जरा शूट करायचं होतं. बिकॉज हे का बघा, हे मस्त असं इथं असं ग्राउंड आहे थोडक्यात. इथं सगळे आमचे पार्किंग एरिया आहे थोडक्यात हा. आणि मग हे सांगत होतं मला की आउटफिटमध्ये चेंज आहे आणि आम्ही हाच भाऊबीजला घालणार आहोत. सो डोंट जज. खूप कपडे आणलेत बट आता आज ट्रेडिशनल म्हणजे हाच आहे आणि दुसरी साडी. फक्त हा ट्रेडिशनल घालतोय कारण की फॅमिली ग्रुप फोटो काढायचा आम्हाला, सगळ्या 14 जणांचे फोटो काढायचे. हा, म्हणून. आणि हे पप्पांची आयडिया होती, हे आम्हाला आता सकाळी कळलं. सो आम्ही हा जरा छान ट्रेडिशनल दिसायला. लेट मी शो यू हर आउटफिट. सगळ्या नवीन साड्या घालणार आहेत मम्मा वगैरे. सो दिस इज माय आउटफिट. छान दिसतंय. आता तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, हा सेट 3 पीस सेट 200 रुपीज. अँड परी फ्रॉम झुडिओ. काय पण बोलते यार, 200 रुपीज. $1,200 rupees. And Pari from Zudio. See, all from Zudio, guys. आता माझा आउटफिट बघा तुम्ही. ओके, सो दिस इज माय आउटफिट. हा खूप जास्त आवडला होता मला, जस्ट बिकॉज दिस दुपट्टा. पहिले खूप ट्राय केले, खूप आवडले पण होते, पण आज की दुपट्टा असाच हवा आहे मला. सो इसके लिए मैंने ये ले लिया एंड इट इज दिस प्लेन कुर्ता, दुपट्टा मस्त. सो या, आणि हा आहे 1900 रुपये ना ग. हा, 1900 रुपयाला. सो या, सो आम्हाला हे आउटफिट खूप स्वस्त भेटलेलं आहे. तिचं आउटफिट आहे. गाईज चला फटाका लावायला मस्त. चला नाही काहीच काय झालं तरी मी नाही लावलेला फटाका. फुसका गेला, पचका होईल. आता मी लावते. हे बघा, हे बघा, हे बघा, ह्यांचे कर्तव्य बघा. फेल झाला रे. हातात ना, हातात ना. वात काढ, वात काढ, वात काढ. वात नाही काढायची. काढायची म्हणून सांगितलं ग बस. हे बड्डे बाप्पा बघा, व्हिडिओ प्रूफ. चल काढली वा देव, एवढीच काढल्या. वेळांचा आउटफिट बघा, पियाचा आउटफिट बघा गाईज, आणि आबूचा आउटफिट बघा. नाही अजून काढायची असते बाळ. आता हातात ना फेकणार तुम्हाला मी दाखवते. थांबे बाबा, इकडे की इथं. सो पिया, तुला काय म्हणायचं माझ्या ऑडियन्सला? हॅपी दीपावली. तुला काय म्हणायचं? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी गाईज. चला आता काय झालं तुम्हाला सांगते. मस्तपैकी आता दारू बिरू हाताला लागलेली आहे, फटाके वाजून झालेले आहेत, म्हणजे झाले नाहीयेत, ऑलमोस्ट ओके डन आहेत. तुम्हाला मी आता दाखवते. आता आबू काय करतोय. आबू काय करतोय? आबूला पर्टिक्युलर मेन्शन कर. फुफू कर रे, फुफू का असं दाखवायचं. काय पण काढतोय. कोण येते ती का? आम्ही राजधानीच्या ब्लॉग मध्ये तुला पाहिलं. कसा बघा संस्कारी पोरगा, पाणी तापवून स्वतः स्वतः घेतोय. आता आम्ही रांगोळी म्हणजे रात्रीच काढली होती, तर थांबा तुम्हाला दाखवते. छान आली आहे ना, खूप क्यूट आहे. इथं आणि इथं सगळ्याशी बोलायला लागले, सगळ्यांचं काही ना काहीतरी चाललंय. बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर दिसतंय, इतकं सुंदर दिसतंय. आणि हे फटाके वाजवायचे काही थांबवत नाहीयेत. तुम्हाला मी दाखवते. ही रांगोळी आत्ता काढली वसूनी. तुम्ही सकाळची रांगोळी बघितली असेल, ही वेगळी रांगोळी आहे. आणि इथे असं मस्त हे स्वस्तिक वाला नसतं का, ते त्याचं काढलंय. आणि परत फटाके वाजवतोय. आधो फटाके वाजव, आधो हाय कर. सिस्टम फाड़ देंगे. आणि परी पण इथे फटाके वाजवतीये, छोट्या बाळासारखे. आपटी बॉम्ब.
सो ही रांगोळी मला कमेंटमध्ये सांगा कशी दिसते. आणि ही पण त्या सगळ्या आत्ता नवीन आणल्या थोड्याशा बिकॉज संपल्या होत्या. सो या नक्की सांगा मला. गावाकडे आले की आम्हाला असं जेवण भेटतं बघा. वांग केलं आईने मस्त चुलीवरच्या गरम गरम भाकऱ्या. हे मस्त पैकी आम्हाला हे काय भातवडी आणि मस्त चटणी केल्या. आणि हिने सगळं माझ्यासाठी केलं दिसत नाही. सगळं हिने केलं माझ्यासाठी खास. काय करलं असं मस्त मस्त जेवण असलं की रोज खाऊ वाटतं ना. हे असं काय करत नाही घरी असलं की. हे बरोबर आहे.